तिवसा तालुक्यातील वरुडा दापुरी शिवारातून अज्ञात चोरट्याने बकऱ्या चोरल्या आहे। त्या आधारे तिवसा पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे। त्यानुसार तिवसा पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। बकऱ्या चोरी जाण्याची 2 महिन्यातली ही दुसरी घटना आहे। ग्रामीण भागात चोरट्यांनी चांगलाच हैदोस घातला असून तिवसा पोलीस ठाण्याअंतर्गत वरुडा दापुरी खुर्द येथे एका गोट्यातून एकाच वेळी तब्बल 6 बकऱ्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। वरुडा येथील 42 वर्षीय गौतम मधुकर तंबाके यांच्या या सर्व बकऱ्या मालकीच्या आहे। त्यांनी तिवसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। गौतम तंबाके यांचा घराजवळच गोठा आहे। या गोठ्यात त्यांनी बकऱ्या बांधल्या होत्या। मात्र रात्रीची संधी पाहून चोरट्यांनी गोठ्यातून 6 बकऱ्या लंपास केल्या। याची किंमत अंदाजे 40,000 रुपये आहे। मात्र गौतम तंबाके यांचा सर्व उदरनिर्वाह केवळ बकऱ्याच्या भरोशावर आहे। त्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट उभे राहिले आहे। तंबाके यांचं मोलमजुरी करून पोट भरणारं कुटुंब आहे। पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे। ग्रामीण भागात चोरट्यांचा चांगलाच हैदोस वाढला असून काही दिवसांआधी मौजा दापुरी येथील सुरेश मारोतराव अमृते यांच्या मालकीच्या 90,000 रुपये किमतीच्या 30 बकऱ्या रात्रीच्या सुमारास चोरी गेल्या होत्या। परंतु अद्यापही चोरट्यांचा तपास सुद्धा लागला नाही। यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। गेल्या 2 महिन्यातली ही दुसरी घटना आहे। आता चोरट्यांनी जनावरे चोरीकडे आपला मोर्चा वळवला असल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे। रुपेश राऊत, विदर्भ न्यूज, तिवसा।